माझं या शिवतीर्थावरून मोदी सरकारला आव्हान आहे, आव्हान की तुम्हाला वन नेशन वन इलेक्शन घ्यायचे ना, आत्ता जाहीर करा. उद्या निवडणूक, देशाची निवडणूक आत्ता जाहीर करा. आम्ही तयार आहोत. नेशन म्हणजे काय असतं, राष्ट्र म्हणजे काय असतं, या राष्ट्राची ताकद या माजलेल्या सत्ताधाऱ्यांना दाखवून देण्याची आता वेळ आणि संधी आलेली आहे. काय असतं नेशन म्हणजे काय असतं, राष्ट्र म्हणजे काय असतं. तुम्ही या माझ्या तरुणांना, जे उद्या देशाचं भविष्य आहेत, त्यांना कॉक्रोच म्हणता. पण आज तुम्ही बेशरमपणे तिकडे गादीवरती बसलायत. जर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं नसतं तर त्यांची बुडं टेकायला ह्या गाद्या मिळाल्या नसत्या. आणि तुमच्या पापावर तर पांघरून अजिबात घालू शकत नाही. तुमचं पाप उघड झालेलं आहे. किती झाका, तुमचा पापाचा कोंबडा हरवणारच आहे. पण अण्णांच्या वेळेला जसं मनमोहन सिंग सरकारने लगेच 4-5व्या दिवशी दूध पाठवला होता, का नाही पाठवला मोदी सरकार? का धर्मेंद्र प्रधानला एवढं काय सोनं लागलेलं आहे? काय तरुण मुलांची आणि मुलींची काय मागणी आहे? एक तर शिक्षणाचं, स्वतःच्या शिक्षणाचा पत्ता नाही, त्याच्यामुळे शिक्षणासाठी किती मेहनत करावी लागते हे यांना माहिती नाही. अभ्यास म्हणजे काय असतं हे जर माहिती नाही तर अभ्यास करून परीक्षेला जाताना पेपर फुटल्यानंतर काय होतं या यातना होणार कशा? आता डिग्री खरी का खोटी हा सुद्धा प्रश्न आहे. त्याच्यामुळे यातना. आणि आज तुम्ही जर का बघाल तर तरुण मुलं मुली तर आहेतच, पण मी सोशल मीडियावरती बघतोय त्यांच्या आजी आजोबा सुद्धा आलेले आहेत, आई वडील आलेले आहेत. याचं कारण असं की मला नाही शिकता आलं, पण माझ्या मुलाने शिकलं पाहिजे, माझ्या मुलीने शिकलं पाहिजे. मोदी सरकारची जी घोषणा आहे, मुलगी शिकली प्रगती झाली, अरे पण शिकून परीक्षेला गेली आणि पेपर फुटला. मुलगी आत्महत्या नाही करणार, मुलगा आत्महत्या नाही करणार. मग एवढ्या मुलाने आत्महत्या केल्या तरी एक धर्मेंद्र प्रधान तुम्ही डोक्यावर घेऊन नाचताय. मग धर्मेंद्र प्रधानला असं काय सोनं लागलेलं आहे? बरं, अण्णा हजारेंचा एक विषय झाला, पण या घराणेशाही बद्दल आणखीन एक सांगतो. आज सोनम वांगचूक उपोषणाला बसले तिकडे, पण सोनम वांगचूक यांचे वडील सुद्धा, त्यांनी सुद्धा उपोषण केलं होतं. माहितीये तुम्हाला किती जणांना? कोण गेलं होतं त्यांच्याकडे बोलायला? म्हणजे भाजपच्या लेखी हुकुमशाह असलेल्या इंदिरा गांधी सोनम वांगचूक यांच्या वडिलांना भेटायला लडाखला गेल्या होत्या, तरी हे तिकडे दिल्लीत राहून दिल्लीतल्या दिल्लीत भेटायला न जाणारे मोदी आणि शहा हे लोकशाही आणि इंदिरा गांधी हुकुमशाह. एक मिनिट, हा गली गली में शोर आहे, बरोबर आहे, पण तुम्ही जिथून जिथून आलाय, कुठल्याही गल्लीतनं आला असाल, कुठल्याही गावातनं आला असाल, त्या गल्ली गल्लीमध्ये तुम्हाला शोर करावा लागेल, तुम्हाला आवाज उठवावा लागेल. मला जे प्रश्न विचारत होते त्यांना मी हेच सांगतोय की तुम्ही दिल्लीला जाणार का? हो, वेळ येईल तेव्हा मी नक्की जाईन, पण मी एकटा गेलो असतो तर फरक नसता पडला. आज हे सगळे एवढे जण इकडे जमलेत, अख्खा महाराष्ट्र आज तिकडे उभा आहे. आणि हे आंदोलन आता फक्त जंतर मंतर पुरतं मर्यादित ठेवायचं नाही. देशातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये काय तुमची गोष्ट नाही. आणखी काय बोलणार? गली गली में बरं, आणखीन एक गोष्ट, इकडे महिला आलेल्या आहेत, इकडे बऱ्याचशा महिला आहेत. महिलांनी मला पटकन सांगायचं, आपल्या घरात जरा थांबा नाही, आपण साधारणतः आपण साधी माणसं आहोत. आपल्या घरामध्ये साधारणतः असं मानलं जातं की साधी महिला ही झुरळाला घाबरते ना. अरे इकडे आमचं पंतप्रधान घाबरतो, आजचं सरकार घाबरतं, जगातला सगळ्यात मोठा पक्ष
ज्यांनी भाड्याने माणसं घेतलेत. हे भाडकं वाचलं की असं होतं. भाड्याने म्हणजे माणसं चोरून पक्ष वाढवला ना की असा पक्ष झुरळाला घाबरतो. आता कळलं मला की हा पक्ष झुरळाला का घाबरतो. हे सत्ताधारी झुरळाला का घाबरतात, कारण यांच्याकडे स्वतःची माणसं नाही आहेत, सगळी भाडकाऊ आहेत, चोरून आणलेली गद्दार आहेत. पण आता आपल्याला एक गोष्ट ठरवावी लागेल. जे सरकार आपल्याला रोजीरोटी देऊ शकत नाही, रोजगार देत नाही, शिक्षण देत नाही, उत्तर देत नाही, हे सरकार बदलण्याचा हा लढा आता सुरू झाला पाहिजे. आम्हाला धर्मेंद्र प्रधान नकोय, आता हे सरकार नकोय. आणि मी नेतृत्व करायला आलेलो नाही, तुम्ही सर्वांनी आता नेते व्हा सांगण्यासाठी आलेलो आहे. फक्त मला एक तुमच्याकडनं वचन पाहिजे की आज दिसते ती जाग आहे, आज दिसणारी आग आहे, हे सरकार बदलेपर्यंत टिकणार की नाही टिकणार. म्हणजे ही आग टिकली पाहिजे, सरकार टिकता कामा नये. या आगीमध्ये सरकार जाळून भस्म झालं पाहिजे, तर या उठावाला अर्थ आहे. आणि हा लढा एकट्या सोनम वांगचुक यांचा नाहीये. हे सरकार केवळ चंदा चोरी, वोट चोरी, अरे तुमचं भविष्य चोरलंय त्यांनी, तुमचं भवितव्य, या देशाचं भवितव्य चोरलंय. काय दिलंय का या सरकारने तुम्हाला. आज मी येताना बातम्या बघत होतो, दिल्लीमध्ये जंतर मंतरच्या इकडे युद्धाची तयारी जणू काही सुरू झालेली आहे. सैन्य आणतायत, फौजा आणतील, कदाचित अणुबॉम्ब सुद्धा आणतील. पण या सरकारला माहिती नाहीये या देशामधला हा जो तरुणाईचा अनुभव आहे तुमच्या बुडाखाली आधीच लागलेला आहे. आणि हे आता तुमची जी काय युद्धाची तयारी आहे, ही तयारी जर का नीट परीक्षेच्या वेळेला नीट केली असती तर तुमच्या बुडाला सुरुंग लागला नसता, लागला असता. बरं मी काय म्हणतो की एकदा होऊन जाऊ दे. सोनम वांगचुक यांनी देशाला काय दिलंय, दिलेलं आहे. जे आपले सैनिक, ते तुमच्यासारखे, तुम्ही तरुण आहे, या देशाचं भविष्य तुम्ही आहात. आणि देशाचे रक्षण करते तुमच्यासारखे तरुण जवान सरहद्दीवरती आहेत. या तरुणांसाठी मायनस टेम्परेचर, आपल्याकडे जरा मुंबईमध्ये जरा 20-22 टेम्परेचर झालं का थंडी आहे बाबा, मफलर काढा. तिकडे तर बर्फामध्ये सैनिक उभे राहतात आपल्यासाठी. ते तिकडे आहेत म्हणून आपण इकडे आहोत. या सैनिकांसाठी ज्यांनी सोलार टेंट बनवले, की या सैनिकांनी देशासाठी मरण्यासाठी, म्हणजे मेलो तरी 72 पण माझी भारत माता जगली पाहिजे, त्या देशाच्या सैनिकांसाठी ज्याने सोलार कॅम्प बनवून दिले, टेंट बनवून दिले, तो यांच्यासाठी देशद्रोही ठरतो. हा देशद्रोही. तिथलं पाण्याची टंचाई लक्षात घेऊन ज्यांनी आईस फाउंटन तयार केले, असा हा पर्यावरणवादी, असा हा शास्त्रज्ञ, हा यांच्यासाठी देशद्रोही. मग नेमकं देशप्रेम आहे तरी कुठे? देशप्रेम कोण आहे, कुठे? हे यांचं देशप्रेम नाही, अदानीचे सगळे प्रेमी, यांचे सगळे उद्योगपतींचे प्रेमी आहेत. पण काल काही गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजेत. काल मी नागपूरला गेलो होतो मंदिर लुटीच्या विरुद्ध सगळ्यांना जागा करायला. आणि नागपूरमध्ये गेल्यानंतर साहजिकच आहे, कोणाचं केंद्र आहे तिकडे? रासव संघ. म्हणजे बघा गंमत कशी आहे की याच संघाने या कालच्या मे महिन्यामध्ये एक स्टेटमेंट दिले त्यांच्या त्या होसबळेने, की पाकिस्तान बरोबर चर्चा केली पाहिजे. पाकिस्तान बरोबर, जो पाकिस्तान आपल्या देशात आतंकवादी घुसवतोय, बॉम्बस्फोट करतोय, सगळं काही करतोय, अतिरेकी हल्ले करतोय, त्याच्याबरोबर चर्चेचे दरवाजे खुले ठेवले पाहिजेत. आणि मोहन भागवतनं विचारले तर मोहन भागवत म्हणतात की होय बरोबर आहे, हम हिटलर जैसे नहीं है. अहो भागवत साहेब, हे हम हिटलर जैसे नाही आहे, तुमच्या मोदींना सांगा. आणि पाकिस्तान बरोबर चर्चेची तयारी आहे, मग वांगचुक बरोबर का नाही करत?
म्हणजे जो देश आपल्या सैनिकांचे बळी घेतोय त्याच्याबरोबर चर्चा, आणि जो माणूस आपल्या सैनिकांसाठी सोलार टेंट बनवतोय, अरे त्याच्या बुद्धिमत्तेचा वापर करून घ्या या देशासाठी. अशी माणसं होत नाहीत परत परत, अशी माणसं होत नाहीत. मग ही सगळं हे जे काय बघतोय ना आज, सगळे तिकडे पोलीस फाटा वगैरे आणतायत, कोणासाठी आणताय? अरे एवढे घुसवा ना, तर पाक व्याप्त काश्मीरमध्ये का नाही घुसवत तुम्ही? माझ्या नौजवान सगळ्या तरुण आणि या तरुणाई विरुद्ध तुम्ही आणखीन जे देशाच्या रक्षणासाठी सैन्यात जमा झालेले ते भरती झालेले तरुण वापरणार, म्हणजे तरुणांनाच तरुणाच्या विरुद्ध उभे करणार, आणि तुम्ही काय तिकडे जिलब्या पडत बसणार का ढोकळा खात बसणार? आता काही जण मला विचारतात, मैं मेलोडी खाओ खुद जान जाओ, तो फिर मुझे बात करने की क्या बात है? आप जाओ उधर कोने पे मेलोडी ले लो और सब खुद जान जाओ, जो भी जानना है जान लो, समझ जाओ. मैं तिकडे चॉकलेटच्या गोळ्या आणि आमच्या तरुणांना बंदुकीच्या गोळ्या. नाही, हे सरकार, म्हणून मी म्हंटल ना, आहोत ना आम्ही हिंदुत्ववादी आहोतच, पण कट्टर देशाभिमानी हिंदू आहोत. धर्माच्या आधारावरती केवळ शेंडी जानवाचं हिंदुत्ववाले आम्ही हिंदू नाही आहोत, आम्ही देशभक्त हिंदू आहोत. आणि म्हणून मी काल मोहन भागवतनं जे विचारलं की आज जे काही देशात चालू आहे हेच तुमच्या कल्पनेतल्या हिंदू राष्ट्रामध्ये बसतंय का? हे तुमचं हिंदू राष्ट्र आहे? हे हिंदू राष्ट्र आम्हाला अपेक्षित नाही. आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये देशभक्ती ही महत्वाची आहे. मग तो कोणत्याही जातीपाती धर्माचा असू दे, जो या देशावरती प्रेम करतो तो आमचा आहे. पण गंमत कशी आणखीन असते ती बघा. काही वर्षांपूर्वी, म्हणजे ज्यातनं भाजप सरकारचा जन्म झाला, अर्थात त्याच्यामध्ये पापी आम्ही सुद्धा होतो, पण अण्णा हजारे हे उपोषणाला बसले होते. लक्षात आहे तुमच्या? काय प्रसिद्धी मिळाली होती, काय प्रसिद्धी मिळाली होती, जणू काय संपूर्ण जग तिकडे एकवटलं होतं. पण त्यावेळेला अण्णांना कोणी देशद्रोही नव्हतं म्हटलं, अण्णांना कोणी चीनचा हेर किंवा हस्तक नव्हतं म्हटलं. अण्णा काय बोलतायत हे विचारण्यासाठी तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने 4-5व्या दिवशी त्यांचा माणूस पाठवला होता, विलासराव देशमुखांना पाठवलं होतं. मग ही माणुसकी आज मोदी सरकारमध्ये का नाहीये? आमचा लढा हा माणुसकीसाठी आहे. पण अण्णा हजारेंना सुद्धा असं उचलून चादरी बिदरी आणून, अरे काय अतिरेकाला उचलताय तुम्ही? आणि चादरी कशासाठी पाहिजेत? मोदी सरकारला सांगतो की तुम्ही चादरीने वांगचुकना जरी झाकला असेल तरी तुम्ही सत्य झाकू शकत नाहीत.